भारत जोडो न्याय यात्रेच्या दरम्यान राहुल गांधी आहे ते काश्मीर पासून ते कन्याकुमारीपर्यंत जी काढलेली न्याय यात्रा होती, भारत जोडो न्याय यात्रा, ह्या न्याय यात्रामध्ये मात्र अनेक लाखो लोकांचा सहभाग होता। पण मात्र ठाण्यामध्ये आल्यानंतर हा सहभाग आपणाला कुठेतरी दुर्लक्षित बघायला मिळाला। कार्यकर्त्यांमध्ये सबंध निर्माण होता आणि मात्र हे संपूर्ण राहुल गांधी आलेली यात्रा मात्र कुठेतरी आपणाला फेल झाल्याचा भास होतोय। अनेक कार्यकर्ते मात्र राहुल गांधींना भेटण्यासाठी धडपड करत होते, तरी देखील मात्र पोलीस प्रशासन अनेक लोकांनी त्यांना अडवण्यात आलं आणि त्यानंतर अनेक लोकांनी राजीनामे दिलेले आहेत। खऱ्या अर्थाने हे काय सत्र आहे, आपण जाणून घेऊया कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना। सुरेश खेडेकर पाटील माझ्याशी जोडले आहेत नेहमी, कारण काँग्रेसचा अनेक कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये ज्यांची प्रमुख भूमिका बजावली जाते। सुरेश भाऊ पाटील माझ्याशी जोडले। सुरेश भाऊ, राहुल गांधींचं आगमन होताच अनेक जनसमुदाय लोटला जातो, अथांग जनसागर बघायला मिळतोय, पण मात्र ठाण्यामध्ये हे संपूर्ण चित्र बदललं होतं। कारण काय? सर्वात महत्त्वाचं कारण एकच आहे की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे जिम्मेदार जे कोण आमचे प्रभारी आहेत, जे अध्यक्ष आहेत आणि जी कमिटी आहे ज्याच्यावर हा भार सोपवला होता, त्यांनी मोठ्या प्रमाणात कुठल्याही प्रकारचं कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण होईल असं कुठलंही काम केलं नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी राहुलजीची न्याय यात्रा या ठाण्यामध्ये म्हणजे भिवंडीपर्यंत आली, तोपर्यंत लाखोचा जनसमुदाय होता, पण ज्यावेळी भिवंडीच्या टोल चेक नाक्यावरून आपल्या जेव्हा खारेगावपर्यंत वळली आणि खारेगाव मुंब्रा करून जेव्हा ठाण्यात आली तेव्हा किती कार्यकर्ते हजर होते, याला जबाबदार कोण? हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं स्वतः ठाण्यात निरीक्षक पाठवून आपला अहवाल मागून घ्यायला पाहिजे। आणि ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, ज्या राहुलजीला भेटण्यासाठी सुद्धा कार्यकर्ता तडफडत होता, ज्या टिपटॉपला सुद्धा काँग्रेसच्या कार्यकर्त्याला दूर ठेवण्यात आलं, पासेस दिले गेले नाहीत आणि ज्याचा कार्यक्रम नव्हता, जो आमचा पावडा कलाकार होता, त्यांनी मात्र हजारो पासेस देऊन राहुलजी बरोबर प्रियंका गांधी बरोबर फोटो काढले आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्याला नाराज केला। याला जबाबदार असणाऱ्याला काँग्रेस पक्षाने ताबडतोब आपल्या पदावर दूर केलं पाहिजे अशी मी ठाणेकरांच्या वतीनं आणि काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्याच्या वतीनं हे मागतो। पाटील साहेब, खरं निष्ठावंत कार्यकर्त्यांची मात्र चरपड आणि परपड आपण बघतोय, कारण राहुल गांधींना भेटण्यासाठी या ठिकाणी अनेक कार्यकर्ते उत्सुक होते, पण मात्र राहुल गांधीपर्यंत पोहोचून दिलं जात नव्हतं। खरं हे आटातट आणि तटागटीचं जरी राजकारण असतं तर कार्यकर्त्यांची काळजी करणं गरजेचं आहे। प्रश्न महत्त्वाचा आहे की आज आमच्या डोळ्यासमोर जे मनुस्मृती आणि संविधान वाचवण्यासाठी राहुल गांधी पूर्वेपासून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे मणिपूर सारख्या ठिकाणी सुद्धा जाऊन आले आणि या ठाण्यामध्ये आल्यानंतर आम्ही ज्या उत्साहात त्यांचं स्वागत करायला पाहिजे होतं ते होऊ शकलं नाही। त्याला जबाबदार कोण हा प्रश्न पाटील साहेब तुम्ही मला विचारा, मलाच नाही तर ठाण्यातील तमाम काँग्रेस कार्यकर्त्याला विचारा, कारण लोकसभा आमच्या डोळ्यासमोर आहे। उमेदवार जरी काँग्रेसचा नसला तरी तो महाविकास आघाडीचा आहे, त्यामुळे त्या दिवशी ज्या काही गोष्टी टिपटॉपला झालेल्या आहेत त्याचा मी जाहीर निषेध करतो। आणि कुर्शी माझ्या जोडले। कुर्शी साहेब, खरं ज्या पद्धतीने आपण बघतो अनेक कार्यकर्त्यांमध्ये गदारोळ होता, राहुलजीपर्यंत कोणीच कार्यकर्ते पोहोचवू शकत नाही, अतिशय निष्ठेनं आणि मनापासून अनेक कार्यकर्ते तयार होते, पण मात्र कुठेतरी दुर्लक्षितपणामुळे हा संपूर्ण कार्यक्रम फेल गेला। खरी परिस्थिती आहे। आता आमचे वरिष्ठ नेते आमचे भाऊ सुरेश दादा मांडत होते, सत्य परिस्थिती त्यांनी मांडली, त्याची भावनाची आम्ही सर्व लोक कदर करतो। आज एक स्वर्ण संधी या ठाणेकरांना लाभली होती, पण कुठेतरी आम्ही ही स्वर्ण संधी गमावली। आज ज्या प्रकारे नियोजन होतं, आज बरेचसे कार्यकर्ते, परवा काही कार्यकर्त्यांनी राजीनामा सुद्धा दिला पक्षात, हे सर्व कंटाळून काल शेकडो कार्यकर्ते मुंबईमध्ये उपस्थित होते। मी त्यांच्या दरम्यानात गेलो, त्यांना समजवलं, अपील केलं की बाबा राजीनामा हा काय पर्याय नाही। आज एवढा मोठा नेता आपल्या ठाण्यात आला आणि आम्ही कुठेतरी कमी पडलो, फेल गेलो, ते नियोजन कुठेतरी कमी झाला आज ठाण्यात। कारण राहुलजी हा काही कुठल्याही पक्षाची रॅली नव्हती, या देशासाठी, देशाला वाचवण्यासाठी, या संविधान वाचवण्यासाठी, या लोकतंत्र वाचवण्यासाठी राहुलजी प्रयत्नशील आहे आणि प्रयत्नशील राहणार। या काँग्रेस पक्षाचा मोठा वारसा आहे इतिहासाचा। हिंदी में कहता हूं कि ऐतिहासिक वैभव से संपन्न है हमारी पार्टी। जिस पार्टी ने इस देश को आजाद किया, इस देश में जो बड़े बड़े संस्थान इंस्टीट्यूशंस को खड़े किए, उन इंस्टीट्यूशन पे खतरा है। यहाँ की सारी न्यायपालिका से लेके जितनी भी संस्थानें हैं उन पे एक दबाव, एक प्रकार का, जो आज भाजपा सरकार की तरफ से है। इसलिए उसको रोकने के लिए और देश को बचाने के लिए राहुल जी पुरजोर कोशिश कर रहे हैं। ये यात्रा जो थी दूसरे चरण में थी। इससे पहले जो 4,500 किलोमीटर की यात्रा राहुल जी ने की,
वो कन्याकुमारी से कश्मीर तक, कश्मीर की उन वादियों तक, उन घाटियों तक जहां पर लोग जाने के लिए भी डरते हैं, उन घाटियों में जाकर उन्हें एक विश्वास, और आपने देखा कि कश्मीर के लोगों ने कितना प्रेम और सद्भाव से वो कश्मीर की घाटियों में भी, यहां तक कि उनके पास में जो आके एक उम्मीद लेके कश्मीरी जो वहां पर पहुंचे, बहुत बड़ी गर्व की बात है। और कितनी बड़ी बात राहुल जी ने की कि इस देश के लिए मेरी दादी ने, मेरे पिताजी ने कुर्बानी की है। अगर मेरा भी रंग इसमें लाल हो जाए, मैं शहीद हो जाऊं, तो ये मेरे लिए गौरव की बात होगी। कई संस्थान है, कई संस्थाएं हैं, कई यूनियन है, रिक्शा यूनियन है, टैक्सी यूनियन है, भाजी यूनियन है, वकील संगठन है, डॉक्टर संगठन है, ज्येष्ठ नागरिक है, साहित्यकार है, पत्रकार है, सारे लोग हैं जो बेचैनी से राहुल जी को सुनना चाहते थे, मिलना चाहते थे। मैंने कहा ना, ये स्वर्ण संधि थी जिसे हम गवा दी है हमने। अब क्या बड़ा नेता आने के बावजूद भी इतना भीड़ नजर नहीं। बड़ा अफसोस, मैंने कहा ना, संधि लोगों को पता ही नहीं, लोगों को पता ही नहीं। एक पेपर में आपने कभी कोई पे किसी पेपर में ऐड देखा कि राहुल जी आ रहे हैं? सिर्फ व्हाट्सएप पे बैनरबाजियां करना, वो तो हम तक ही सीमित रहती है। कहीं से किसी को मैंने कहा कि एक निमंत्रण पत्र तक नहीं दिया गया, ज्येष्ठ नागरिकों को भी नहीं दिया गया, गुमराह किया गया। मोमरा में भी जो रैली फेल हुई, उसके कारण यह है कि रमजान का महीना, रमजान में लोग सहरी करके सोते हैं सुबह तक, लेकिन राहुल जी का नाम सुन के आपने भिवंडी में देखा होगा, पूरे सड़क में, पूरे भिवंडी शहर में पैर रखने की भी जगह नहीं थी, क्योंकि एक उम्मीद उस राहुल जी से लोग रखते हैं। मगर मोमरा में भी प्रचार नहीं किया, गुमराह किया गया लोगों को। किसे कहा गया 12 बजे है, किसे कहा, क्योंकि ये सब बातें मेरी नहीं है, ये कार्यकर्ताओं की भावना में बता रहा हूं आपको। पासेस भी नहीं दिए गए, कई कार्यकर्ता नीचे खड़े थे, सीनियर नेता खड़े थे, और एक तरह से, पूरी तरह से एनसीपी ने इसको हाईजैक कर लिया था। ये आरोप मैंने नहीं, ये मोमरा के कार्यकर्ताओं ने लगाया, थाना के कार्यकर्ताओं ने लगाया जो नीचे खड़े हैं, और ये बातें मैंने वरिष्ठों को बताई है। इसका बेहद दुख है। अब क्या राहुल जी इतना बड़ा नेता आने के बाद में भी अगर हम इस कांग्रेस की में लोगों को जोड़ने में हम अगर विफल रहे, तो अब क्या भगवान आएंगे यहाँ पर? कौन आएंगे? बड़ा अफसोस है, बड़ा दुख है, मुझे खेद है। सुरेश भाई ने जो कहा बिल्कुल ठीक कहा। ऐसे व्यक्ति को जिसने इस यात्रा को और अपने नेता को गंभीरता से नहीं लिया, उसे तुरंत तो इस्तीफा देना चाहिए सबसे पहले। ये मैं आपके चॅनल के माध्यम से मांग करता हूँ। आणि हीच खरी व्यथा आहे। आणि म्हणून राहुल गांधी आल्यानंतर म्हटलं ठाण्यामध्ये जो प्रतिसाद पाहिजे होता, हवा होता, मात्र तो कुठेही आपल्याला मिळालेला बघायला नसून मात्र अनेक कार्यकर्त्यांच्या मध्ये दुफळी निर्माण झाली बघायला मिळते। कॅमेरामॅन रामदास गोपाळचा, रिपोर्टर सागर पाटील,